नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपले फेटगुरू या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियमस जेल ॲडव्हान्स याचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे, या जेलचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात, तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे केल्यानंतर आपल्याला याचा रिझल्ट देखील चांगला मिळेल, तर या विषयावरती सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा. आपल्याला निश्चितच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड कॅल्शियमस जेल ॲडव्हान्समध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो, आपल्याला या कॅल्शियमस जेल ॲडव्हान्समध्ये कॅल्शियम दिलेले आहे, फॉस्फरस दिलेले आहे, व्हिटॅमिन D3 दिलेले आहे. त्यासोबतच यामध्ये आपल्याला काही आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे आणि या जेलचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण या लिक्विड कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी त्यांना कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल, फॉस्फरसची कमतरता जाणवत असेल, तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल किंवा फॉस्फरसची कमतरता असेल, तर ती खूप जास्त वेळा त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. त्यामुळे मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना हायपोकॅल्शिमिया सारख्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, आपण आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांना या कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा त्या ठिकाणी वापर केला, तर आपल्या पशूंमध्ये या ज्या हायपोकॅल्शिमियाच्या समस्या आहेत, तर त्या टाळण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा या लिक्विडचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, या जेलचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झालेला असेल, तर त्यामध्ये सुद्धा करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल किंवा एनर्जी असेल किंवा मॅग्नेशियम असेल, तर यांची कमतरता आल्यावरती आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो आणि आपल्या पशूंचे जे काही दुधाचे उत्पादन आहे, तर ते देखील कमी झालेले असते. तर अशा स्थितीमध्ये सुद्धा मित्रांनो, आपण या लिक्विड कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा आपल्या पशूंमध्ये वापर करून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये या ज्या मिनरल्सची कमतरता आलेली आहे किंवा आपल्या पशूंमध्ये जी एनर्जीची कमतरता आलेली आहे, तर ती भरून काढण्यासाठी आपण या लिक्विड कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा त्या ठिकाणी वापर करून आपल्या पशूंना चांगले फायदे हे देऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण या लिक्विड कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा वापर आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन हे अचानक कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत असेल, तर त्या स्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या पशूंना या कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा वापर करू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना अनेक प्रकारचे आजार होत असतात. तर अशा स्थितीमध्ये आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्यांच्या चाऱ्याची क्वालिटी चांगली नसेल, त्यांच्या खुराकामध्ये आवश्यक तेवढे घटक नसतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण या कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये करून आपल्या पशूंना त्यांच्या दुधाचे उत्पादन हे वाढवण्यासाठी आणि सोबत जास्त दिवस मेंटेन ठेवण्यासाठी देखील खूप चांगले फायदे या जेलचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध वाढवायचे असेल आणि जास्त काळ टिकवायचे असेल, तर त्या ठिकाणी आपण प्रत्येक 10 दिवसाला 1 बॉटल याप्रमाणे या कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये करून आपल्या पशूंना खूप चांगले फायदे हे देऊ शकतो. किंवा मित्रांनो, आपले जे जास्त दूध देणारे पशु आहेत, तर त्यांच्यामध्ये आपल्याला आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन हे जास्त काळ टिकवायचे असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण दर 10 दिवसाला 1 बॉटल याप्रमाणे या कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा त्या ठिकाणी जर वापर केला, तर मित्रांनो, आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासोबतच मित्रांनो, आपण या कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारची कमजोरी जाणवत असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये बऱ्याच वेळा त्यांच्या शरीरामध्ये आपल्याला वीकनेस जाणवतो. आपल्या पशूंमध्ये त्यांना उठण्यासाठी, बसण्यासाठी एनर्जीची त्या ठिकाणी कमतरता आपल्याला जाणवत असते. तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण या लिक्विड कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा त्या ठिकाणी वापर केला, तर आपल्या पशूंमध्ये त्यांना आलेली ही जी कमजोरी आहे, तर ती दूर करण्यासाठी खूप चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण या लिक्विड कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंना प्रोलॅप्सच्या समस्या येत असतील,
ज्यालाच आपण अंग बाहेर येण्याच्या समस्या म्हणतो, तर त्या ठिकाणी सुद्धा या लिक्विड कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा जर आपण वापर केला, तर आपल्या पशूंमध्ये या अंग बाहेर येण्याच्या समस्या कमी करण्यासाठी किंवा त्यांना थांबवण्यासाठी खूप चांगला फायदा या कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जर कॅल्शियम असेल किंवा फॉस्फरस असेल, तर यांची कमतरता त्या ठिकाणी झाल्यानंतर आपल्या पशूंमध्ये या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या ठिकाणी मित्रांनो, आपण या कॅल्शियम जेल ॲडव्हान्सचा जर वापर केला, तर आपल्याला निश्चितच चांगले फायदे या जेलचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासोबतच मित्रांनो, आपण या लिक्विड कॅल्शियम जेल ॲडव्हान्सचा वापर आपण आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो जार-वार आहे, तर तो बाहेर टाकण्यासाठी देखील या लिक्विडचा आपण फायदा घेऊ शकतो. मित्रांनो, आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता त्या ठिकाणी आलेली असते. तर या कॅल्शियम जेल ॲडव्हान्सचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करून त्यांच्यामध्ये जी एनर्जीची गरज आहे, तर ती भरून काढून आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो जार-वार आहे, तर तो बाहेर टाकण्यासाठी देखील या लिक्विडचा आपण चांगला फायदा घेऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना व्यायल्यानंतर त्यांना त्यांचे जे दूध आहे तर ते फुटत नसेल किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचे जर दूध वाढत नसेल, तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण या कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये जर केला, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप चांगले फायदे या जेलचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासोबतच मित्रांनो, आपण या कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना किटोसिस सारखा आजार झालेला असेल, तर त्यामध्ये सुद्धा करू शकतो. मित्रांनो, या आजारामध्ये आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता येत असते. तर त्या ठिकाणी या कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचा वापर करून आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची एनर्जी वाढवण्यासाठी आणि आपल्या पशूंमध्ये हा जो आजार झालेला आहे, तर तो लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या लिक्विड कॅल्शियमस जेल ॲडव्हान्सचे त्या ठिकाणी सुद्धा खूप चांगले फायदे हे देऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण या लिक्विड कॅल्शियम जेल ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना प्रजननासंबंधित समस्या येत असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल किंवा एनर्जी असेल, तर यांची कमतरता जर झाली, तर आपल्या पशूंमध्ये त्यांना इन्फर्टिलिटीच्या समस्या या निर्माण होत असतात. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड कॅल्शियम जेल ॲडव्हान्सचा वापर केला, तर आपल्याला नक्कीच चांगले फायदे त्या ठिकाणी सुद्धा या औषधाचे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण या लिक्विड कॅल्शियम जेल ॲडव्हान्सचा वापर आपल्या गाभण पशूंमध्ये करू शकतो, आपल्या व्यालेल्या पशूंमध्ये करू शकतो, आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या लिक्विड कॅल्शियम जेल ॲडव्हान्सचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया, की आपण या लिक्विड कॅल्शियम जेल ॲडव्हान्सचा जो काही डोस आहे, तो आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा द्यायला पाहिजे. तर यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या पशूंना त्यांना व्यायच्या आधी साधारणतः 12 तास या लिक्विड कॅल्शियम जेल ॲडव्हान्सच्या एक पूर्ण बॉटलचा त्या ठिकाणी वापर केला, तर आपल्या पशूंमध्ये त्यांना कॅल्शियम फॉस्फरस भरून निघते, त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी लागते, तर ती भरून निघते. तसंच मित्रांनो, आपले पशु व्यायल्याबरोबर लगेच एक बॉटल जर आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी या जेलची पाजली, तर त्यामध्ये मित्रांनो, आपल्या पशूंना त्यांना जार-वार अडकण्याच्या ज्या काही समस्या आहेत, तर त्या कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपले पशु व्यायल्यानंतर पुन्हा 12 तासांनी आपण जर पूर्ण एक बॉटल त्या ठिकाणी पाजली, तर मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. त्यानंतर मग मित्रांनो, आपण परत दुसऱ्या दिवशी एक बॉटल याप्रमाणे जर 4 जेलचा आपण आपल्या पशूंमध्ये वापर केला, तर आपल्या पशूंना आपल्या ज्या व्यायच्या ज्या काही समस्या आहेत, तर त्या सर्व समस्या त्या ठिकाणी टाळण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. तसंच मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंमध्ये त्यांना डाउनर काऊ सिंड्रोम सारख्या समस्या असतील किंवा त्यांच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स सारख्या समस्या असतील, तर त्या ठिकाणी आपण रोज एक जेल 3 ते 4 दिवस जर त्या ठिकाणी वापरले, तर मित्रांनो, आपल्याला या समस्यांपासून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी सुद्धा खूप चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांचे दुधाचे उत्पादन हे आपल्याला वाढवायचे असेल किंवा जास्त काळ टिकवायचे असेल, तर त्या ठिकाणी आपण प्रत्येक 10 दिवसाला 1 बॉटल याप्रमाणे या जेलचा वापर आपल्या पशूंमध्ये करून आपल्या पशूंना खूप चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये कॅल्शियम जेल ॲडव्हान्स वापर हा कसा करायला पाहिजे, याचा डोस कसा द्यायला पाहिजे, तर या विषयाची माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.